नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आता छान रिमझिम पाऊस पडत असतो आणि नंदिनी पाऊस पाहत असते. तर त्याचवेळी काव्या त्या ठिकाणी येते आणि नंदिनीला म्हणते, काय ताई, काय कोणाची वाट बघतेस? नंदिनी म्हणते, नाही ग, मी कोणाची वाट वगैरे बघत नाहीये. अगं पाऊस पाऊस बघते. आपला या वर्षीचा पहिला पाऊस आणि आज वटपौर्णिमा आहे. वटपौर्णिमा म्हटल्यावर दरवर्षी पाऊस हा आवर्जून लागतो. तुला सांगू का, मला तर हा पाऊस आणि हा सण खूप आवडतो. तर त्यावेळी काव्या म्हणते, मला खरं सांगू का, हा पाऊस पाहिल्यानंतर काय आठवलं? मागच्या वर्षीची आपली पहिली वटपौर्णिमा. अगं ताई, देशमुखांनी किती छान पद्धतीने मला वटपौर्णिमेचं महत्त्व समजावून सांगितलं होतं आणि तेही माझ्यासोबत वडाला फेऱ्या मारतच. तर नंदिनी म्हणते, अरे वा, म्हणजे तू तुझ्या सत्यवानासोबतच हे वटपौर्णिमेचं व्रत केलं होतं, हो ना? आणि खऱ्या अर्थाने वटपौर्णिमा साजरी केलीस. काव्य, तुला खरं सांगू का, मला हा सण खूप आवडतो. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वटसावित्रीची ती कथा. खरंच ना काव्या, अगं काय ताकद असते ना या विश्वासामध्ये आणि या नात्यामध्ये, म्हणजे मृत्यूला हरवण्याची ही धमक आहे. आता यांच्या गप्पा तर रंगलेल्या असतात, पण देशमुखांच्या घरी एंट्री होते ती म्हणजे रमाची. तर आता रमाला पाहून नंदिनी आणि काव्या खूप खुश होतात. तर काव्या आता रमाला म्हणते, वा वा, आज तर मुकादमांचा चंद्र आमच्या घरी कसा काय? तर नंदिनी म्हणते, काय मग अक्षयरावाने सोडलं बरं तुला? तर रमा म्हणू लागते, काय ग, तुम्हाला सकाळपासून कोणी भेटलं नाहीये का गंमत करायला? तर काव्या म्हणते, नाही ना, अगं आज तर तू आम्हाला भेटली आहेस ना, आणि तेही खूप दिवसांनी, म्हणून तुझी गंमत केली ग. तर नंदिनी म्हणते, ये ये आत ये. असं म्हणत काव्या आणि नंदिनी आता रमाला आत बोलावून घेतात आणि म्हणतात, ये बस. तर त्यानंतर काव्या आता रमाचं कौतुक करत म्हणते, किती छान दिसतेस का आज, आणि गोडही दिसतेस. रमा म्हणते, आज छान दिसण्याचाच दिवस आहे. आपल्या सगळ्यांसाठी सगळ्यात जवळचा आणि आवडता सण म्हणजे आजचा हा दिवस, वटपौर्णिमेचा सण. आणि जर आपण आपल्या नवऱ्यासाठी व्रत करणार असू आणि आपल्या प्रेमासाठी ते व्रत असेल, तर मग ते प्रेमाचं तेज चेहऱ्यावर येणारच ना. तर नंदिनी रमाला म्हणते, हो, अगदी खरं आहे. आता तर आम्ही आमच्या मागच्या वटपौर्णिमेच्या व्रताबद्दल बोलत होतो. तर रमा म्हणू लागते, हो ना, मागच्या वेळी तर नुकतंच तुमचं लग्न झालं होतं आणि यावेळी गुड न्यूज. वा, पण काव्या, तुझा अभ्यास सुरू आहे ना? तर काव्या म्हणते, हो, मी अगदी व्यवस्थित अभ्यास करत आहे, एक नंबर. अगं आमचा बेबू म्हणजे आमचं बाळ आतून मला सांगत असतं, ग, कर कर आई, अभ्यास कर, आणि त्यानेच तर खऱ्या अर्थाने मला बळ मिळत असतं. तर आता रमा नंदिनी आणि काव्याकडे पाहत म्हणते, म्हणजे काय? अगं तुझी ताई नंदिनी आहे, स्वतःची प्रेग्नेन्सी सांभाळून ती तुझ्या अभ्यासाकडेही लक्ष देणार. तर आता नंदिनी म्हणते, म्हणजे काय? ती माझी लहान बहीण आहे, मग काळजी करायला नको का? तिचा ज्यावेळी जन्म झाला होता ना, त्यावेळी पहिल्यांदा मी तिला उचलून घेतलं होतं आणि आता तिचं बाळ येणार आहे. खरंच मला खूप छान वाटतंय. तर काव्या रमाला म्हणते, थोडक्यात काय, तर ताईचं बाळ येईल 6 महिन्यानंतर, पण ताईचं पहिलं बाळ मी आहे. तर नंदिनीचा काव्यावर जीवापाड प्रेम असतो. तर त्यानंतर आता रमा त्या दोघींचंही कौतुक करत म्हणते, खरंच तुम्ही दोघी बहिणी एकमेकांना खूप जीव लावता, दोघींचंही एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे. पण हे बघ, ज्या कामासाठी आले तेच विसरले. अगं पूजा करूनच खरी जात होते, पण म्हटलं जाता जाता आज तुम्हाला वटपौर्णिमेचं वाण द्यावं आणि याचसाठी मी इथे आली आहे. असं म्हणत आता रमा काव्या आणि नंदिनीला हळदी कुंकू लावते आणि त्यानंतर त्यांना वटपौर्णिमेचं वाण देते. तिघीही खूप खुश असतात. तर त्यानंतर काव्या आणि नंदिनी रमाला मिठी मारतात. तर रमा त्यांना म्हणते, आजचं हे वाण हे कर्तृत्वाचं आहे, तुमचं कर्तृत्व आणि मातृत्व असंच बहरत राहू देत. आता मात्र नंदिनी शांतच होते. तर काव्या आता रमाला शुभेच्छा देत म्हणते, रमा, तुला तुझ्या हुशारीचं आणि कष्टाचं फळ मिळो, आणि हो, तुझा हा नात्यांवरचा विश्वास असाच बहरत जावो. तर आता नंदिनी रमाला शुभेच्छा देत म्हणते, आणि हा अखंड सौभाग्याचा सण आयुष्यभर असाच साजरा होत जावो. आता नंदिनी आणि काव्या दोघेही रमाला शुभेच्छा देतात. तर त्यानंतर रमा म्हणते, चला आता मला निघावं लागेल. आरोही वाट बघत असेल, पण पुढच्या वेळी आपण भेटू त्यावेळी तुमच्या दोघींच्याही हातात साजिऱ्या गोजिऱ्या पोरी असू देत.
आणि देशमुखांच्या घराचं गोकुळ असंच गजबजून जाऊ देत असं म्हणत आता रमाने नंदिनी आणि काव्याला शुभ आशीर्वाद दिलेले असतात, त्यांना शुभेच्छा दिलेल्या असतात. येते मी असं म्हणत आता रमा तिथून निघून जाते. तर दुसरीकडे नंदिनी आणि जीवा त्यांच्या रूममध्ये असतात. तर त्यावेळी जीवा नंदिनीला म्हणतो, अजून 9 महिन्यानंतर आपलं खरं खुरं बाळ आपल्या हातात येणार आहे. नंदिनी म्हणते हो हो, पण अजून त्याला खूप उशीर आहे. तर जीवा नंदिनीला म्हणतो, असं तुला वाटतंय की खूप उशीर आहे, पण काय आहे, आता आर्या गरोदर राहील आणि त्यानंतर तिच्या प्रेग्नेन्सीचा प्रवास सुरू होईल आणि ते 9 महिने असे असे निघून जातील, तुला कळणार सुद्धा नाही. पण त्यानंतर तू आई आणि मी बाबा असं म्हणत जीवा खूप खुश असतो. नंदिनीच्या चेहऱ्यावर सुद्धा हा आनंद असतो. दोघंही आपल्या बाळाचं स्वप्न रंगवत असतात, आता खोटं बाळ हातात घेऊन. तर जीवा आणि नंदिनी डान्सच करू लागतात, आई तू बाबा मी होणार. आणि त्यावेळी जीवा आणि नंदिनी यांच्याकडे आता बाळ घेण्यावरून सुद्धा भांडणं चालू असतात. जीवा काही बाळाला नंदिनीकडे द्यायला तयार नसतो, पण नंदिनी काही बाळाला आता घेतल्यानंतर जीवाकडे द्यायला तयार नसते. दोघंही आपल्या खऱ्या बाळासाठी हे सगळं काही स्वप्न रंगवत असतात आणि त्या चिमुकल्या पाहुण्यांची अगदी आतुरतेने वाट पाहत असतात. तर पुढे 4 दिवसानंतर आता आपल्याला पाहायला मिळतं की मानिनीताई जीवाच्या डोक्याला तेल लावून मॉलिश करून देत असतात आणि जीवा आपल्या वडिलांचे पाय चेपत असतो. तर त्यावेळी आजी तू आबा मी होणार ग असं आता गाणं चालू झालेलं असतं आणि नंदिनी आणि जीवा पुन्हा एकदा त्यांच्या स्वप्नांमध्ये हरवून गेलेले असतात. घरात अगदी आनंदाचं वातावरण असतं आणि नंदिनीच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू असतात. तर पुढील 7 दिवसानंतर आपल्याला पाहायला मिळतं आर्या इथे हॉस्पिटलमध्ये छोट्या बाळाला खेळवत असते आणि त्याचवेळी नंदिनी आणि जीवा हॉस्पिटलला आलेले असतात. आता जीवा येताच लगेच त्या छोट्या बाळाला उचलून घेतो आणि तोही त्याच्याशी खेळत असतो. तर नंदिनीने आता आर्यासाठी डबाही आणलेला असतो. तर त्यानंतर नंदिनी सुद्धा त्या बाळासोबत थोडा वेळ घालवते. तर त्यानंतर ते बाळ मात्र जीवाकडून काही जात नसतं, ते जीवाच्या खुशीत छान विसावलेलं असतं. पण त्यानंतर आता ते बाळ आपल्या आईसोबत निघून जातं. इथे मात्र नंदिनी, जीवा, आर्या खूप खुश असतात, त्यांच्या खूप गप्पाही चालू असतात. तर त्यानंतर पुढच्या 14 दिवसानंतर आपल्याला पाहायला मिळतं जीवा आणि नंदिनी त्यांच्या रूममध्ये चाऊ माऊचे खेळ खेळत असतात. दोघंही एकमेकांचे कान पकडत अगदी लहानपणीचे खेळ खेळत त्या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार. आपलं बाळ या जगात येणार आणि त्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यासोबत सुद्धा अनुभवणार, त्याच्यासोबत हे खेळ खेळणार आणि त्याची स्वप्न ते रंगवत असतात. दोघंही चहा पित असतात, परंतु त्यामध्ये सुद्धा इवलेशा भातुकलीच्या कप्पांची त्यांना आठवण होत असते. त्या गाण्याबरोबर त्या प्रत्येक गोष्टी त्या एन्जॉय करत असतात आणि बघता बघता यांच्या स्वप्नात 17 दिवस कधी निघून जातात काहीच कळत नाही. आणि पुढच्या 17 दिवसानंतर आता नंदिनी आणि काव्या देवासमोर असतात. ते दोघंही अगदी एकत्रच मिळून देवाला प्रार्थना करत असतात आणि त्याचवेळी नंदिनीचा नवरा जीवा नंदिनीसाठी गजरा घेऊन येतो आणि गजऱ्याचा दळवळणारा तो सुगंध नंदिनी पाहते. तर जीवा तिच्यासाठी गजरा घेऊन आलेला असतो आणि तो गजरा पाहून अगदी मोगऱ्याच्या फुलासारखा नंदिनीचा चेहराही खुललेला असतो. तर त्यानंतर आता नंदिनी तिच्या हातात असणारा थोडा गजरा काव्याला देत असते, परंतु त्याचवेळी जीवाने आता दुसरा गजऱ्याचा सेट काव्याच्या समोर धरलेला असतो. तो म्हणजे खास पाड देशमुखांनी तिच्यासाठी गजरे पाठवलेले असतात आणि ते पाहून काव्यही खुश होते. तर जीवा स्वतःहूनच नंदिनीच्या केसात गजरा माळून देतो. नंदिनीच्या चेहऱ्यावरचा आनंद जपण्यासाठी जीवाचे प्रयत्न चालू असतात. तर आता नंदिनी किचनमध्ये येते आणि जीवासाठी चहा बनवत असते आणि म्हणते मस्त पावसाळी हवा सुटली आहे, म्हटलं जीवा स्पेशल इथे छान वेलची आणि आलं टाकलेला चहा बनवावा. तर जीवा म्हणतो नकोय मला चहा. तर नंदिनी विचारते का, काय झालंय? जीवा म्हणतो काही नाही, इथे फक्त मस्त पावसाळी हवा सुटलीये, पण पाऊस तर येतच नाहीये. जसं की एम्ब्रियो ट्रान्सफर प्रोसेस झाली आहे, पण बाळ येतंय कुठे असं म्हणताच आता नंदिनीला मात्र हसू आवरत नसतं, कारण जीवाला आपलं बाळ या जगात कधी येतंय, ते आपल्या हातात कधी येतं याचीच आतुरता असते.
आता नंदिनीला हसताना पाहून जीवा नंदिनीला म्हणतो, तू हसू नकोस हा, मला तर काहीच कळत नाहीये. अगं 15-20 दिवस होऊन गेलेत आणि कशात काहीच नाहीये, बाळ का येत नाहीये अजून. जीवाचे प्रश्न काही संपत नसतात. जीवा तोच विचार करत असतो, रात्रंदिवस कधी आपल्या बाळाची गुड न्यूज ऐकायला मिळते यासाठी जीवाचे कान आतुरलेले असतात. आता जीवा नंदिनीला म्हणतो, मी काय म्हणतो, एम्ब्रिओ ट्रान्सफर जी प्रोसेस झाली आहे ती नीट झाली असेल ना, आपण एक काम करूया का, आपण पुन्हा एकदा जाऊन डॉक्टरांशी बोलूयात का. तर नंदिनी जीवाला शांत करते आणि म्हणू लागते, प्लीज शांत व्हा. जीवा तुमचं काय चाललंय, अहो जरा तरी पेशन्स ठेवा ना. अहो ह्या सगळ्या गोष्टी होण्यासाठी खूप वेळ लागतो, बाळ येण्यासाठी अजून थोडा वेळ लागणार आहे, कळेल ना आपल्याला. आर्या गुड न्यूज का सांगेल तोपर्यंत थोडा वेळ धीर धरा ना, असं म्हणत नंदिनी जीवाला शांत करते. पण जीवाच्या चेहऱ्यावरचं हसू मात्र गायब झालेलं असतं. नंदिनी म्हणते, अहो हसा, पण जीवा काही हसत नसतो. नंदिनी म्हणते, हसा. जीवा म्हणतो, नाही अजिबात नाही. तर नंदिनी म्हणते, इकडे या. जीवा म्हणतो, काय आहे. नंदिनी म्हणते, इकडे तर या. जीवा म्हणतो, काय झालंय. पण नंदिनी काही हट्टाला पेटलेली असते आणि म्हणते, इथे या म्हटलं ना. तर जीवा म्हणतो, बोल काय झालंय. तर त्यावेळी नंदिनी जीवाच्या गालावर किस करते. आता मात्र जीवाच्या चेहऱ्यावरचं हसू परत आलेलं असतं. नंदिनी म्हणते, आता हसलात ना. जीवा म्हणतो, हो हसलो. असं म्हणत नंदिनीने शेवटी जीवाला हसवलेलं असतं, त्याच्या चेहऱ्यावरचं हसू परत आणलेलं असतं आणि दोघांच्याही गप्पा चालू असतात. आता नंदिनीला आर्याचा फोन आलेला असतो. नंदिनी म्हणते, बघा आर्याचाच फोन आला आहे. जीवा उचलण्यासाठी घाई करतो. तर नंदिनी म्हणते, 1 मिनिट मी बोलते ना. तर जीवा म्हणतो, बोल. तर आता नंदिनी फोन उचलते आणि म्हणते, हा आर्या बोल, कशी आहेस तू. पण आर्या रडायला सुरुवात करते. नंदिनी म्हणते, काय, तू रडू नकोस प्लीज, तू शांत हो, आम्ही येतो. असं म्हणत नंदिनी फोन ठेवते. जीवा विचारतो, काय झालंय. नंदिनी म्हणते, काय म्हणून काय विचारताय. ती ओक्साबोक्शी रडत होती. आपल्याला आत्ताच्या आता क्लिनिकला जावं लागेल. नक्की काय घडलंय काहीच कळत नाही. नंदिनी सुद्धा घाबरलेली असते. आता नंदिनी देवाला हात जोडते आणि म्हणू लागते, देवा सगळं काही सुखरूप असू देत. असं म्हणत चहाचा गॅस बंद करत आता नंदिनी आणि जीवा घाईघाईने हॉस्पिटलला निघालेले असतात. तर दुसरीकडे इथे आर्या मात्र खूप रडत असते. नंदिनी आणि जीवा आता हॉस्पिटलला तिच्या क्लिनिकला पोचलेले असतात. नंदिनी विचारते, आर्या ग काय झालंय, तू का रडतेस. आर्या म्हणते, काय करू मला काहीच कळत नाही. देवसुद्धा इतकी परीक्षा का घेत असतो. आता एवढ्या उशिरानंतर मला ही गोष्ट कळाली आहे. आता इतक्या उशिरानंतर मला ही गोष्ट कळाल्यावर मी काय करू सांगा ना. तर जीवा विचारतो, काय काय झालंय नक्की, तू का रडतेस. आर्या मात्र रडायची काही थांबत नसते. आर्या रडतच म्हणते, इतके दिवस मी या क्षणाची वाट पाहत होते, इतके दिवस मी वाट पाहिली आणि आताच ती गोष्ट घडायला हवी, एवढ्या उशिरानंतर. आता जीवासुद्धा घाबरून जातो. जीवा म्हणतो, बोल ना, नक्की काय घडलंय, तू सांग तर. तर आता नंदिनी म्हणते, आर्या बोल ना, बोल काय झालंय नक्की. आर्या अगं तू म्हणजे आमच्या आयुष्यात आलेली शेवटची होप्स आहेत, त्यामुळे प्लीज आर्या अगं काय घडलंय ते तरी सांग ना. आर्या अगं आता जर काही चुकीचं घडलं, चुकीची गोष्ट कानावर पडली ना, तर आता मात्र आमचं आयुष्य नरक होऊन जाईल ग, काहीच आमच्या आयुष्याला अर्थ उरणार नाही. आर्या बोल ना, नक्की काय झालंय. असं म्हणत नंदिनी सुद्धा खूप रडत असते. ती सुद्धा घाबरून गेलेली असते. आता आर्या उठून उभी राहते आणि म्हणू लागते, नाही नरक कसला, दोघांमध्ये तिसरं येणं यापेक्षा दुसरं स्वर्ग सुख नाही. आता नंदिनी आणि जीवा आर्याकडे पाहतात. तर आर्या विचारते, अजूनही नाही कळलं. जीवा नंदिनीला काहीच कळालेलं नसतं. ती दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. तर त्यावेळी आर्या तिच्या हातातील प्रेग्नेन्सी किट दाखवते आणि म्हणू लागते, सरोगसी सक्सेसफुल. आता आर्याचं हे बोलणं ऐकून जीवा आणि नंदिनीला काय बोलावं काहीच कळत नसतं. त्यांचा आनंद काही गगनात मावत नसतो. ते दोघंही एकमेकांकडे फक्त पाहतच बसतात. तर आता आर्या त्या दोघांना म्हणते, तुमचं बाळ माझ्या पोटात वाढायला सुरुवात झाली आहे. तर जीवा आता आर्याला विचारतो, खरंच. तर आर्या जीवाला म्हणते, हो. तर इथे नंदिनीच्या डोळ्यात फक्त आनंद अश्रू असतात. आता नंदिनी आनंदानेच प्रेमानेच आर्याला मिठी मारते. तर आता जीवा आर्याला म्हणतो, काय बाई आहे सगळं तू, या गोष्टी सुद्धा फ्रँक केलास, काय काय चाललंय तुझं. इथे मात्र आता नंदिनी आणि जीवावर लक्ष ठेवण्यासाठी रम्या हॉस्पिटलपर्यंत पोहोचलेली असते. तर आर्या इथे जीवा आणि नंदिनीला म्हणते, मी जशी आहे तशी तुमची आहे. इथे मात्र नंदिनीला आर्याच्या पोटाला हात लावण्याची खूप घाई झालेली असते. नंदिनी म्हणते, मी
तर आर्या तिच्या भावना समजून घेते, तिचा हात हातात घेते आणि आपल्या पोटावर ठेवते. नंदिनी आपल्या बाळाला अनुभवण्याचा प्रयत्न करत असते, तरी ते जीवा आता आर्यासमोर हात जोडतो आणि हे संपूर्ण दृश्य रम्याने पाहिलेलं असतं. पण नक्की आत कशाबद्दल बोलणं चालू आहे हे काही रम्याला कळत नसतं. आता रम्या या सगळ्या गोष्टीचा विचार करते आणि म्हणते, नक्की काय प्रकार आहे हा? म्हणजे ही बाई आणि नंदिनी ह्या बाईच्या पोटाला हात लावते का? आपण कशासाठी? आणि जीवा जीवा तर तिच्यासमोर हात सोडतोय. नाही नाही, काहीतरी गडबड आहे आणि मला हे सगळं शोधून काढायलाच हवं. आता इकडे रम्या सगळ्या गोष्टीचा शोध घ्यायचा ठरवते, परंतु जीवा आणि नंदिनीला मात्र काहीच माहीत नसतं. तर दुसरीकडे देशमुखांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, सतत काव्या फक्त त्या IIP रोडचाच विचार करत असते. त्या दादांचं ते बोलणं की ह्या रस्त्याचं नावही काढू नका, मौत का कुवा आहे. तर त्यानंतर इथे पार्थ आणि काव्याने प्रत्येक कुटुंबाची भेट घेतलेली असते की ज्या कुटुंबाने आपलं अस्तित्व गमावलेलं असतं, आपलं कोणी बाळ गमावलेलं असतं, तर कोणाच्या आयुष्यात खूप भयंकर प्रसंग घडून गेलेले असतात. या सगळ्याला तो IIP रोड जबाबदार असतो. परंतु त्या ठेकेदाराला भेटल्यानंतर काही वेगळीच गोष्ट समोर आलेली असते. ती म्हणजे की त्या रस्त्याचं कामच नीट झालेलं नसतं, त्यांनी फक्त पैसे खाण्याचं काम केलेलं असतं. तर अशीच जर रस्त्यांची अवस्था राहिली तर पुढे काय होऊ शकतं, या सगळ्याचा काव्या विचार करत असते. आणि त्यात तिला आठवते ती म्हणजे TV वर दाखवली गेलेली न्यूज. पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यात पाणी साचलेलं असतं आणि त्यात एक छोटा लहान मुलगा, शाळकरी मुलगा वाहून गेलेला असतो. त्यात त्याने त्याचा जीव गमावलेला असतो. आणि हीच अवस्था जर IIP रोडच्या बाबतीत झाली तर? या सगळ्या गोष्टींचा काव्या विचार करत असते. तर त्याचवेळी पार्थ आता काव्यासाठी खास स्पेशल डिश घेऊन येतो आणि म्हणू लागतो, महाराणी काव्या पार्थ देशमुख यांच्यासाठी स्पेशल डिश तयार आहे. तर काव्या विचारते, काय आहे? तर आता पार्थ म्हणतो, होममेड रेड वेल्वेट पेस्ट्री, जी तुम्हाला कधीही दिली तरी आवडीनेच खाणार आणि नेहमी ती पाहिल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर हसू असणार. आता काव्या पार्थला विचारते, खरंच ही रेड वेल्वेट पेस्ट्री तुम्ही बनवली आहे आणि तेही खरी? तर पार्थ म्हणतो, मी कुठलं बनवतोय, माझ्या मित्राची बायको ती खूप छान केक बनवते आणि तिला मी सांगितलं होतं की माझ्या बायकोसाठी आणि बेबोसाठी खास रेड वेल्वेट पेस्ट्री बनवून द्या. आणि जसं मी सांगितलं तशीच पेस्ट्री त्यांनी बनवून दिली आहे. त्यांनी बनवली आणि मी आणली माझ्या बायकोसाठी आणि छोट्या बेबोसाठी. तर आता काव्या म्हणते नको. तर पार्थ काळजीनेच काव्याला विचारतो, काय झालंय, मळमळ होते का? तर काव्या म्हणते नाही. काव्याच्या डोक्यात फक्त IIP रोडचा विचार असतो. तर पार्थ काव्याला विचारतो, काव्या मग काय झालंय? तर काव्या म्हणते, पार्थ अहो काहीच घडत नाहीये, काहीच होत नाहीये म्हणून चिडचिड होते. गेले 15-20 दिवस झाले मी IIP रोडचं काम करते, पण माझ्याच्याने काही घडतच नाहीये. नाही म्हणजे या सगळ्यात जर मी पडलेच नसते तर मला त्रास झालाच नसता, पण आता या सगळ्यात मी पडले आहे. पण तरीसुद्धा 15-20 दिवस होऊन माझ्या हातून मात्र काहीच घडत नाहीये, या गोष्टीचा त्रास होतोय. पार्थ पुढे कसं जायचं काहीच कळत नाहीये आणि म्हणून माझी खूप चिडचिड व्हायला लागली आहे. तर आता पार्थ काव्याला समजावतो, शांत करतो आणि म्हणतो, काव्या तुम्ही अगोदर शांत व्हा. हे बघा, आपण PI फाईल केली आहे. आता कोर्ट नक्कीच यावर विचार करेल आणि नक्कीच नोटीस काढेल आणि त्यानंतरच काहीतरी होईल. त्यामुळे तुम्ही नका इतका विचार करू. त्यामुळे प्लीज आता तुम्ही टेन्शन घेऊ नका. काय आहे ना, तुम्ही टेन्शन घेतलं की मग आपल्या बाळाला सुद्धा या सगळ्याचं टेन्शन येत असणार. त्यामुळे तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका, रिलॅक्स व्हा. तर त्यानंतर पार्थ काव्याला प्रेमाने म्हणतो, ऐका ना, खा ना, मी तुमच्यासाठी खास पेस्ट्री आणली, प्लीज खाऊन घ्या. तर आता काव्या हसतच म्हणते, देशमुख खरंच तुम्ही म्हणजे माझ्यासाठी ग्रीन फ्लॅग आहात. नेहमी मला साथ देत असता, समजून घेत असता, अगदी रस्त्यावर सुद्धा आणि रुसल्यावर सुद्धा रुसवा कसा घालवायचा हे तुम्हाला अगदी बरोबर माहीत असतं. असं म्हणत आता काव्या तिचं प्रेम व्यक्त करत म्हणते, आय लव्ह यू. तर त्यानंतर पार्थ आता तिच्या प्रेमाला प्रतिसाद देत म्हणतो, आय लव्ह यू टू माय स्वीट मांजर. असं म्हणत आता मांजरीची उपमा दिलेली असते, पण ते त्यांच्यासाठी आवडते आणि अगदी अविस्मरणीय क्षण असतात. दोघंही एकमेकांना खूप छान जपत असतात, समजावत असतात.
तर दुसरीकडे जीवा आणि नंदिनी घरी येतात. आता जीवा फाईल लपवूनच घरी घेऊन येतो. आता मात्र जीवाचा आनंद काही गगनात मावत नसतो. तो लगेच नंदिनीला उचलून घेतो आणि आनंदानेच फिरवू लागतो. नंदिनी म्हणते, जीवा अहो शांत व्हा, मला गरगरतंय, खाली सोडा प्लीज. तर त्यानंतर जीवा नंदिनीला खाली उतरतो आणि एकटा डान्स करू लागतो. नंदिनी म्हणते, जीवा काय चाललंय? जीवा म्हणतो, फायनली आता आपल्या आयुष्यातील आनंदाचे क्षण यायला सुरुवात झाली आहे. फायनली आपण आई बाबा होणार आहोत. कसलं भारी वाटतंय खरंच. या दिवसाची किती आतुरतेने वाट पाहत होतो. नंदिनी बघ ना, आपलं फळ आपल्याला मिळते. म्हणजे नंदिनी, अगं हा सगळा काही नियतीचा खेळ असतो. कधी काळी ते आर्याला तू बरं केलं होतं आणि आज आर्या आपल्यासाठी काहीतरी करते. म्हणजे तू केलेल्या मेहनतीचं, चांगुलपणाचं हे फळ आहे नंदिनी. आय लव्ह यू नंदिनी. तर नंदिनी सुद्धा जीवाला म्हणते, आय लव्ह यू जीवा, पण तुम्ही खुश आहात ना? तर जीवा म्हणतो, हो मी भरपूर खुश आहे. नंदिनी म्हणते, मला पण खरंच खूप छान वाटतंय. पण तर जीवा विचारतो, काय झालंय? नंदिनी म्हणते, पण थोडंसं टेन्शन आलं आहे. काय आहे ना, जर ही गोष्ट घरी कळली तर, म्हणजे घरच्यांपासून लपवून या सगळ्या गोष्टी आपण करतोय. पण ही लपवाछपवी अजून किती दिवस चालणार आहे? पण हे सत्य त्यांच्या समोर आलं तर काय सिच्युएशन असेल घरची? काय सगळ्यांना काय वाटेल? या सगळ्याचा विचार करून खरंच खूप भीती वाटते. जीवा म्हणतो, शांत हो, तू अगोदर शांत हो. असं म्हणत जीवा नंदिनीला शांत करतो. जीवा नंदिनीला आधार देत म्हणतो, मी आहे ना, मी आहे. मग कसल्याच विचार करू नकोस, कसलीच काळजी करू नकोस. उद्या जर घरच्यांना काही कळालं आणि सांगायची वेळ आली तर मी सांगेन, मी या सगळ्याची जबाबदारी घेईन. पण तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. पण नंदिनी, तुला एक खरं सांगू का? जेव्हा सर्वजण आपल्या बाळाला पाहतील, त्याचे इवले चिमुकले पाय, त्याचे छोटे छोटे असे डोळे आणि त्याचे ते छोटेसे असे काळे भोरे असणारे केस, हे सगळं सौंदर्य पाहिल्यानंतर ना घरातील सगळ्यांचा राग असा असा निघून जाईल बघ तू. त्यानंतर आता जीवा नंदिनीच्या हातात फाईल देतो आणि म्हणू लागतो, ही फाईल नीट जपून ठेव, लपून ठेव, कोणाच्याही हाती लागायला नको. नंदिनी म्हणते, चालेल. आता रूमचा दरवाजा तर उघडच असतं आणि आता नंदिनी कपाटात फाईल ठेवत असते. आता या दोघांचं बोलणं, त्यांचं हसणं, नाचणं हे सगळं काही वसुआत्यांनी पाहिलेलं असतं. आता वसुआत्या विचार करत म्हणतात, प्रेग्नेन्सीची न्यूज तर 3 महिने अगोदरच आली आहे. मग हे दोघे आता का नाचतायत? आता का एवढ्या आनंदात आहेत? आणि ती फाईल नक्की कशाची असेल? हा सगळा काय प्रकार आहे नेमका? असं म्हणत वसुआत्या विचार करू लागतात. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं, पार्थ काव्याला म्हणतो, थांबा. असं म्हणत रेड वेल्वेट पेस्ट्रीची प्लेट घेऊन येतो. त्यावेळी काव्या मात्र ती प्लेट हिसकावून घेते आणि म्हणते, थांबा, द्या इकडे. असं म्हणत आता काव्या पेस्ट्री खायला सुरुवात करणार. तर पार्थ म्हणतो, पण माझ्यासाठी? तर काव्या म्हणते, त्याचा विचार ना देशमुख अगोदर करायला हवा होता, कारण आता मी 2 जीवांची आहे म्हटल्यावर 2 पेस्ट्री तर खाणारच. आता मात्र पार्थ थोडा रुसलेला असतो आणि रुसलेल्या पार्थला पाहून काव्याला हसू येतं. काव्या म्हणते, अरे बापरे, एवढा रुसवा? पण पार्थ, आता तुमचे डाव मला कळायला लागले आहेत. म्हणजे हे सगळं खाण्याची इच्छा तुमची असते, पण बिल मात्र माझ्यावर फाडता, हो ना? आता काव्या तर घाईघाईने पेस्ट्री खायला सुरुवात करते. पार्थ आता काव्याला पेस्ट्री भरवायला जातो, पण त्या अगोदर काव्याने खायलाही सुरुवात केलेली असते. तर त्यानंतर काव्या पार्थ भरवत असणारी पेस्ट्री सुद्धा खाते, परंतु पार्थला काही भरवत नाही. म्हणून पार्थ पुन्हा एकदा रुसलेला असतो. काव्या म्हणते, बरं बाबा. असं म्हणत काव्या प्रेमाने पार्थलाही भरवते. तर पार्थ काव्याला विचारतो, कशी आहे पेस्ट्री, कसं वाटतंय? तर काव्या म्हणते, खूप छान, खरंच खूप मस्त आहे. तुम्हाला सांगते देशमुख, म्हणजे हिरवी मी गोड खाते, पण प्रेग्नेन्सीमध्ये गोड खाण्याची मजा किती मस्त असते ना, काय सांगू मी तुम्हाला देशमुख. आता काव्या पेस्ट्री खाण्यात इतकी दंग असते आणि तिला ती पेस्ट्री भरपूर आवडलेली असते. पण शेवटी काव्या पार्थला प्रश्न करत म्हणते, देशमुख, या जन्मात तुम्ही माझे लाड करताय आणि पुढच्या 7ही जन्मात माझे एवढेच किंवा यापेक्षा जास्त लाड कराल ना, तरच मी तुमची बुकिंग करेल. तर पार्थ म्हणतो, 1 मिनिट, 7 जन्म वगैरे नको आहेत आम्हाला. असं म्हणत पार्थ काव्यासमोर हात जोडतो. तर काव्या म्हणते, मग? तर पार्थ हसतच काव्याला म्हणतो, 14 जन्मांसाठी बुक करा आणि तेही उद्याच. तर काव्या म्हणते, उद्याच? उद्या काय असं? म्हणजे उद्या काही ऑफर वगैरे चालू आहे का जन्मोजन्मीच्या बुकिंगची? आता पार्थ काव्याकडे पाहतो. त्यावेळी काव्याच्या लक्षात येतं की उद्या तर वटपौर्णिमा आहे. काव्या म्हणते, अरे बापरे, उद्या वटपौर्णिमा आहे, मी तर विसरूनच गेले होते. पण ऐका ना पार्थ, मला अशा अवस्थेत वडाला फेऱ्या मारता येतील ना? पार्थ, मला ही वटपौर्णिमा मिस होऊ द्यायची नाहीये. असं म्हणत काव्या विचार करत असते. तर येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतं,
पार्थ म्हणतो की स्त्रिया वडाची पूजा करण्यासाठी बाहेर जातात, तर जीवा म्हणतो पण आम्ही आमच्या बायकांसाठी वडाचं झाडच घेऊन घरी आलो आहे. असं म्हणत जीवा आणि पार्थ या दोघांनी आपल्या बायकोसाठी वडाचं झाड घरी आणलेलं असतं आणि खूप छान सजवलेलंही असतं. आणि आता ते पाहून नंदिनी आणि काव्या खूप खुश होतात. नंदिनी आनंदानेच म्हणते वडाचं झाड. तर त्यानंतर वसू आत्या म्हणतात खूप विश्वास आहे ना तुमचा या तुमच्या सर्व गुण संपन्न अशा नंदिनीवर, जी कधीही खोटं बोलत नाही. तर रम्या म्हणते की ही आदर्श नंदिनी तुमच्यापासून एक मोठं सत्य लपवते. आता मात्र जीवा आणि नंदिनी घाबरतात. आता जीवा आणि नंदिनीचं हे सत्य सर्वांसमोर येईल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा.